महत्वाची बातमी दिल्लीमध्ये थोड्याच वेळात भाजपची महत्वाची बैठक सुरू होणार आहे। थोड्याच वेळात जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे। दिल्लीमधल्या बैठकीमध्ये खाते वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। प्रदीप, वृषल अगदी बरोबर आहे। खरं तर काल आपण पाहिले की काल दिल्लीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांची बैठक जी आहे ती पार पडली, मात्र आज भाजपची राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सकाळी 10:30 वाजता महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे संघटन मंत्री BL संतोष यांच्यासह महत्त्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। आज भाजपकडून मित्रपक्षांना खाते वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो दिला जाणार आहे। मात्र सुरुवातीला भाजपमध्येच अंतर्गत चर्चा जी आहे ती सुरुवातीला केली जाईल। कोणती महत्त्वाची खाती जी आहे ते भाजपकडे ठेवायची अथवा जदयू त्याचबरोबर टीडीपीला कोणती खाती द्यायची या संदर्भातली चर्चा जी आहे ती होऊ शकते। काही राज्यांमध्ये जे खरं तर 1-2 पक्षांचे खासदार, मग आसाम गण परिषद असेल त्यांचे 2 खासदार आहेत, मग अशा घटक पक्षांना कोणती मंत्रिपदं द्यायची, त्याचबरोबर महाराष्ट्रामधली एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा एनडीएमध्ये आहे, त्यांना नेमकं कुठली खाती द्यायची या संदर्भातली चर्चा जी आहे ती आज पूर्ण होऊ शकते। मात्र आपण पाहतोय की सकाळी 10:30 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते। या बैठकीसाठी थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह हे दाखल होतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीएमधली भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे महत्त्वाची खाती जी आहे ती भाजपकडून ठेवली जातील। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर गृहमंत्रीपद, संरक्षण मंत्रीपद या खात्यांवरती भाजपकडून दावा केला जाऊ शकतो। मात्र अंतर्गत चर्चा जी आहे ती सुरुवातीला व्हावी आणि त्याचा प्रस्ताव जो आहे तो मित्रपक्षांना द्यावा, यासाठी सकाळची महत्त्वाची बैठक जी आहे ती अगदी थोड्या वेळा। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।